उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। याचं कारण आहे राजाभाऊ वाजे आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलेली शिंदेंची भेट। राजाभाऊ वाजे आणि श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। बघूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात, त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात। नागेश आष्टीकरांचा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला निधीचा 100% आहे। वारंवार ते आमच्याशी चर्चा करतायत, ते हतबल आहे। माझ्या निधीतून कामं होते, त्यामुळे मी हाजरी लावली। येण्या जाण्याला काही अडचण नाही, मी माझ्या विचाराचे ठाम आहे। की राजाभाऊंनी तिथं भाषणामध्ये स्पष्ट उल्लेख केला, मी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर एकनिष्ठेने आहे। जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्याच्यातला कोणी जरी ताकदीचा नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल त्याचं आम्ही नक्की स्वागतच करू। परिस्थिती काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकत। ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीगाठीवरून पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटलंय। मागील काही दिवसांपासून ठाकरेंचे काही खासदार आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र आहे। सोमवारी नागेश पाटील आष्टीकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, तर दुसरीकडे नाशिकचे उद्धव ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे आणि श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। ठाकरेंचे खासदार फुटणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। खासदारांनी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी या भेटीगाठींमुळे संशय निर्माण केला जातोय। दोन्ही पक्षातील नेत्यांनी यावर स्पष्टीकरण देखील दिलंय। कामानिमित्त खासदार आमदार भेटत असतील अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहे, तर राऊतांनी या भेटीवर स्पष्टोक्ती दिली आहे। माझ्याकडे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे सर्व पक्षाचे खासदार आमदार येतात, त्यांची त्या मतदारसंघातली कामं असतात, नगर विकासची कामं असतात, हाऊसिंगची कामं असतात, अनेक कामं असतात, त्यामुळे ते येतात। आता ऑपरेशन टायगर वगैरे ही नावं आहेत ना, ही ऑपरेशन ही मिलिटरीची ऑपरेशन्स असतात, ती लफंगेगिरीचे ऑपरेशन नसतात। चोऱ्या माऱ्या तोडफोड नागेश आष्टीकरांचा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला निधीचा 100% आहे। वारंवार ते आमच्याशी चर्चा करतायत, ते हतबल आहे। अनेक खासदार मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे ओरिजिनल शिवसेनेचे मतदारसंघातली कामं जी लोकांनी निवडून दिलेले आमच्या आमदार खासदार आहेत करायचीच नाहीत, ही कोणती लोकशाही? एकीकडे आष्टीकरांची एकनाथ शिंदेंसोबतची भेट आणि दुसरीकडे राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या स्टेजवर आल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र राजाभाऊ वाजेंनी श्रीकांत शिंदेंच्या स्टेजवरच ते कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं म्हटलंय, असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी दिलंय। तर सोमवारी स्वतः वाजे यांनी देखील एकाच मंचावर येण्याचं कारणही सांगितलं होतं। माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही आणि माझा कोणाशी संपर्क नाही। आपण श्रीकांत शिंदेची आता काय चर्चा केली? आज तुमच्या पुढे रस्त्याने मी आलो, त्यांच्यानंतर मी आलो, मी आता हाजरी लावली। माझ्या निधीतून कामं होते, त्यामुळे मी हाजरी लावली। येण्या जाण्याला काही अडचण नाही, मी माझ्या विचाराचे ठाम आहे। मला जर तेव्हा माहिती असतं तर मी त्यांना विचारलं असतं, पण मला त्याची कल्पना नव्हती। रात्री मला उशिरा कळलं, पण त्यानंतर मला असंही कळलं की राजाभाऊंनी तिथं भाषणामध्ये स्पष्ट उल्लेख केला, मी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर एकनिष्ठेने आहे। इथं मी फक्त ह्या एका मित्राच्या माझे मैत्रीचे नातं त्यांच्याशी आहे, त्यांनी आग्रह धरला म्हणून आलोय, मी यांच्या पक्षासोबत नाही असं जाहीरपणे त्यांच्याच व्यासपीठावर त्यांनी सांगितलं। ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीगाठीवर उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मतदारसंघातील प्रश्नांबाबत भेट घेतली असावी, मात्र विरोधी पक्षातील बडा नेता आमच्याकडे येत असेल तर त्यांचं स्वागत करू असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलंय। त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या नगरपालिका असतील किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील किंवा MIDCचे प्रश्न असतील, हे सुटले पाहिजेत म्हणून मंत्र्यांकडे गेलं पाहिजे। तसंच काही प्रश्न हे शासन स्तरावरचे तातडीनं सुटले पाहिजेत म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली असेल। ओके, हा UBTचाच प्रश्न याच्यातला भाग नाही। जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्याच्यातला कोणी जरी ताकदीचा नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल त्याचं आम्ही नक्की स्वागतच करू। याआधीही ठाकरेंच्या खासदारांची
प्रतापराव जाधवांच्या घरी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. त्यानंतरही अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या विधानानंतर ही चर्चा चांगलीच रंगली होती. ज्यांनी मला मोठं बनवलं त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही, मात्र उद्या काय परिस्थिती निर्माण होईल ते आज सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तो कालही करीत होतो, उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो. त्यांच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो. जीवनामध्ये चढ उतार येत असतात, पण आम्ही उतार खूप बघितले, चढ आणखी बघायचा बाकी आहे. ज्या दिवशी काय योग येईल तेव्हाचा तेव्हा ठरवू. पण निश्चित मी आज तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही मनात काही शंका कुशंका आणायचं कारण नाही. ठाकरेंच्या खासदारांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठींवरून राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटलंय. दोन्ही पक्षांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असलं तरी आगामी काळात काही घडामोडी घडणार आहेत का, असाही सवाल उपस्थित करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.